आपल्या कथेचं नाव आहे निष्काम साहित्य सेवा. लेखक आहेत पु ल देशपांडे. ओरिसात अजून पाऊस पडत आहे. पूरग्रस्त भागाची विमानातून मंत्री पाहणी करीत आहेत. तिथल्या निर्वासितांचा लोंढा येत आहे. काही भागात मदत पोहोचत आहे. नवीन भाग पुराखाली जात आहे. अण्णा पावसांच्या खोलीतला रेडिओ. पेंटेक्स आजही खरेदी आहे. सोकाजी त्रिलोकेकरांच्या रेडिओवरून सिलोनवाणी. चंद्रभा नभानगणी डुलतो. गुप्तांच्या रेडिओवर मराठी भावगीत. गुप्ते कुटुंबातील समस्त बालगुप्ते त्याबरोबर गात आहेत. वाधिनींचे दूध प्यायला वहा ग बच्चे पहाकडे, ब्रह्मांत तुमा कापडे. कारखानिसांच्या सुरेखाचा सकाळचा अभ्यास. खी 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 ख्या ख्या ख्या. प्राध्यापक नागूतात्या आढे गॅलरीत उभे राहून सभोवती चाळीतली तरुण पोरे जमवून आपण ज्ञानकोशकार केतकरांपासून ते काल परवाच्या लेक्चररापर्यंत प्रत्येकाची कशी केली ह्या विषयावर चावून चरबट झालेल्या कथा सांगत आहेत. आणि ती तरुण मंडळी निंपट आदर आणि चौपट भीतीने खिंकाळत आहेत. पध निसारे निसारे गमप गमपध जागो मोहन प्यारे. चाळीतील संगीत सुरुंग यच मंगेशराव व सौ वरदाबाई यांची भैरवाची जोड मेहनत. अशा ह्या प्रातकालीन गदारोळात 8 नंबरच्या खोलीत मी माझ्या दणकवली ह्या पार्श्वभूमीप्रधान प्रादेशिक कादंबरीचे पहिले प्रकरण लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. वास्तविक दणकवली ही माझी 3री कादंबरी. यानंतर आणखी निदान 25 कादंबऱ्या झाल्या असत्या. इथे माझ्या साहित्य सेवेतील काही स्मृती सांगणे आवश्यक आहे. माझ्या मना बन दगड. बटाट्याच्या चाळीत शारदादेवीचा कनिष्ठ असलो तरी मी एकनिष्ठ भक्त. शाळेत असतानाच मी आमरण साहित्य सेवेचे व्रत बोलून चुकलो होतो. वडिलांनी माझ्या व्रतात खंड पडावा म्हणून बऱ्याच ठिकाणी चिटकवण्याचा वायफळ उद्योग केला. शेवटी पोरस्ट्रेटमधून रिटायर होऊन बटाट्याच्या चाळीतला वंशपरंपरागत चालत आलेला 8 नंबरच्या 2 खोल्यांचा गाळा माझ्या हवाली करून ते व मातुश्री पोंबुर्ल्याला घरचे पाहण्यासाठी निघून गेली आणि मला साहित्य सेवेची वाट मोकळी करून दिली. माझी पहिली कादंबरी ही बहुतेक सुप्रसिद्ध कादंबरीकारांप्रमाणे ऐतिहासिक होती. चाळीत येणारा पोस्टमन गेली 5 वर्ष मला नियमाने जाड जाड पाकिटे परत आणून देत असे, परंतु त्यामुळे माझा हुरूप ओसरलाही नाही. माझी पहिली ऐतिहासिक कादंबरी उंबरवाडीचा उमाजी खूपच गाजली. इतिहासाच्या अभ्यासकांना कदाचित यात स्वारस्य वाटेल, परंतु वाङ्मयदृष्ट्या ही कादंबरी अगदीच खालच्या दर्जाची आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. साप्ताहिक फाळ, शेतीला वाहिलेले साप्ताहिक, टीकालेखक च. वेतू, ललित वाङ्मय म्हणून कदाचित कुणाला यात स्वारस्य वाटेल, परंतु प्रस्तुत लेखकाने त्यात इतिहास व ऐतिहासिक विभूतींवर अकारण सूड उगवला आहे. इतिहास प्रदीप षण्मासिक प. खा. जु. र. इ. मंडळाचे मुखपत्र. वरील दोन्ही अभिप्रायांचा एकमेकांना छेद दिल्यास ह्या दोन्ही टीकालेखकांनी साहित्यप्रेमी व इतिहासप्रेमी ह्या दोघांनीही माझ्या ह्या पहिल्या कादंबरीत स्वारस्य वाटल्याची छुपी कबुली दिली आहे हे सुज्ञांच्या सहज लक्षात येईल. परंतु पोंबुर्पे येथील रहिवाशांच्या पोंबुर्पे ग्रामस्थ संघाचे वतीने प्रसिद्ध होणारे हस्तलिखित श्रीवळू विजय यात मात्र अत्यंत प्रामाणिक अभिप्राय आला होता. त्यात अभिप्राय लेखकाने म्हटले होते, आपल्या पोंबुर्प्यातील अशा लेखकांना आपण पूर्ण प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रामस्थ मित्रांनी उंबरवाडीचा उमाजी ही ग्रामबंधू श्रीयुत म्हाळसाकांत फटू पोंबुर्पेकर यांनी लिहिलेली कादंबरीची एक प्रत घेऊन आपदग्रस्तांत मदत करावी अशी ग्रामबंधूंना नम्र विनंती आहे. वरील अभिप्रायांचे उतारे देण्याचे कारण एवढेच की पहिल्या साहित्यिक सलामीनेच मी महाराष्ट्रातील जनमनाचा ठाव घेतला होता. पहिल्या आठवड्यातच मुंबईच्या एकाही बुक डेपोत माझे पुस्तक मिळेनासे झाले होते. अण्णा पावसांनी मात्र, अरे पोंबुर्पेकर, तुझा उमाजी कांदेवाडीच्या फुटपाथवर पाहिला असे खवट उद्गार काढले. ह्या टीकेमागला जातीय वास मी तेव्हाच ओळखला. माझ्या पुढच्या कादंबरीत पावशे नावाच्या पात्राला जनता काळ्या घोड्यासमोर फोडून काढते आहे असा प्रसंग घालायचे त्या घटकेला मी ठरवले. असल्या टीकेमुळे माझी 2री कादंबरी लिहिण्याचा उत्साह वाढीला लागला. 2री कादंबरी लिहायची असे ठरवून नाव पोंबुर्प्याचा पंपू असे जाहीरही केले. त्यावेळी
माझ्या पहिल्या प्रकाशकाने कच खाल्ली. माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध केल्यावर माझे माजी उत्साही प्रकाशक बिच्चू आणि सायकर यांनी व्यवसायांतर करून पुस्तक प्रकाशन भांडार बंद करून दुग्ध भांडार काढले. त्यांच्या दुकानी मिळणाऱ्या आरोग्यवर्धक चिवड्याला माझी पहिली आवृत्ती उपयोगी पडली असे भर गिरगावात मला मंगेश बिच्चू म्हणाला. पोंभुरप्याच्या पंपूतल्या खलनायकाचे नाव मी नागेट डिच्चू असे ठरवून त्याचा काटा काढला. प्रकाशकाच्या धमकावणीला भिणाऱ्यातला मी नव्हतो हे त्यांच्या लक्षात माझ्या दुसऱ्या कादंबरीची सप्रेम भेट द्यायला मी गेलो तेव्हा चटकन आले. प्रकाशक कोण मिळाला हे तुम्हाला पोंभुरपेकर? सायकराने हलकटपणाने मला विचारले. जनता जनार्दन, खेड्याखेड्यात विखुरलेल्या अमर जनतेचा आधारावर उभा राहणारा हा लेखक आहे. सायकर दूधवाले, तुम्ही मला पाण्याला 5 आणे दिलेत. आता पात्राला 6 आणे हा माझा नवा दर आहे. सायकरला बुचकळ्यात टाकून मी ताणात निघालो. त्यावेळी दुकानात चढणाऱ्या ज्या गिऱ्हाईकांना माझा धक्का लागला असेल त्यांनी मला क्षमा करावी. तो दोष माझा नाही. कलावंताच्या बेगुमान अमर्याद ओसंडत्या स्वातंत्र्याचा आहे. प्रादेशिक कादंबरीच्या लिखाणाप्रमाणे प्रकाशनाचे देखील मी अगदी नवे तंत्र स्वीकारले. ह्या तंत्राने प्रकाशित केलेली माझी पहिली कादंबरी म्हणजे पोंभुरप्याचा पंपू. ह्या कादंबरीची काही लोकांनी गारंबीचा बापू नावाच्या कादंबरीशी तुलना केली. ही एक बऱ्यापैकी प्रादेशिक कादंबरी आहे असे म्हणतात. पोंभुरप्याला देखील अचाट पंपू व पुचाट पंपू आहेत. गरजूंनी पोंभुरप्याला जाऊन खात्री करून घ्यावी. आणि नारळी पोफळीच्या बागा काही बोरोडींच्या परिसरातच उगवत नाही. ह्या कादंबरीने मी पोंभुरप्याचे नाव दिगंतात पसरवले. त्यापूर्वी पोंभुरपे हे नाव तिथल्या जागोबाच्या खाडीत हरून उस्मान चिचा नावाचा मुसलमान गावीत मासे पकडताना बुडून मेला त्यावेळी एकदा छापून आले होते. त्याखेरीज पोंभुरप्याचा उल्लेख नाही. घुमटेश्वराच्या जत्रेत पोंभुरप्याचा भक्कम बापट कुस्ती जिंकला त्याचे नाव नाही छापून आले. आणि बिघडवलीचा फॉरेस्ट फर्नांडिस बदलून दांडेलीला रेंजर झाला त्याचे फोटोसकिट चरित्र. पोंभुरप्याची ही उपेक्षा मला सहन होईना. मी माझ्या कादंबरीत तमाम ग्रामस्थांची नावे ह्या ना त्या कारणाने गोवली. कादंबरीतील सारी सज्जन पात्रे पोंभुरप्याची ठेवून विलन मंडळींची आयात शेजारच्या बिघडवली गावातून केली. ज्या म्हणून पोंभुरप्याच्या ग्रामस्थाला आपले नाव छाप्यात यावेसे वाटत होते त्याला 6 आणे भरून माझ्या पोंभुरप्याच्या पंपूत जागा करून दिली. खुद्द पोंभुरप्याचे दाजी खोतांनी 15 रुपये रोख आणि 14 कुळत भात दिले. त्यामुळे मुळातल्या कुळांना लुटणाऱ्या दाजीने त्या पैशातून नकळत त्या सर्व कुळांचा विमा उतरवल्याचा प्रसंग टाकला. ही कलात्मक कलाटणी वाचकांना धक्काच देऊन गेली. आणि विमा कंपनीचे नाव देखील दाजी खोताचा जावई एजंट फडका याचकडे ज्या कंपनीची एजन्सी आहे त्या ह्युमन वुमन फायर अँड वॉटर इन्शुरन्स कंपनीचे ठेवले. कंपनीने देखील ह्या माझ्या सेवेबद्दल मला एक कॅलेंडर व डायरी दिली. गावातल्या पुरात काही मंडळींना ही आगाऊ मयत झालेलीच मंडळी घेतली. बुडवून त्यांच्या 13व्याच्या दिवशी पॉलिसीचे पैसे पोस्टमन वाटीत सुटला असेही एक प्रकरण घातले. इतकेच काय, शेवटी दाजी खोत आपल्या सर्व जमिनीचे भूदान करतात असे दाखवून साऱ्या पंचक्रोशीत आचार्य दादा दानोलीकरांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. तिथले दाजी खोताचे भाषण इतके परिणामकारक लिहिले की सारे ग्रामस्थ दाजींनी भूदानात दिलेली जमीन पुन्हा दाजींना नव्या भूदानात देऊन टाकतात. असा प्रसंग मला अतिविशाल मानवतेच्या भूमिकेवरून लिहावा लागला. त्याशिवाय लोणच्याची आजी, कुरड्याची आत्या, मेटकुटाची मामी, भागू अक्का, आवडी तेलीन, इंग्लिश सरलाबाई वगैरे भगिनींची 2-2 आण्यात हजेरी लावली आणि महापोरांना अन्या आण्याचा कनेक्शन्स रेटेने वाडमयात चिरंतर करून टाकले. त्यानंतर एकदा पोंभुर्ल्याला रवळनाथाच्या जत्रेला गेलो होतो तेव्हा फलटण कुशामावशी आणि हाफटण कुशामावशी शेनव्याच्या बखडीपाशी भेटला. फडबाच्या म्हाळशानं बुकात नाव घातलीत ना आमचं म्हणून दोघींनी मला कल्पनेत कुरवाळले. एकूण माझा डाव, कीर्ती व पैसा ह्या उभयपक्षी यशस्वी झाला. मुंबईत एकदा मला बस स्टॉपवर थांबलेला पाहून काही शाळकरी पोरांनी माझी सही घेतली आणि नंतर अरे हे बघ पोंभुरपेकर असं आहे नाव आणि म्हाळसाकंत लेका, मालवण कुठे आणि माळ आहे ते दामू नाही काही असे म्हणाली ती काकटी. हे प्रकरण मला नीट उमगले नाही, परंतु पोंभुरप्याच्या पंपूने माझे नाव थोडेसे पसरले ह्यात शंका नाही.
चाळीच्या सार्वजनिक उत्सवांना आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांशी ओळख करून देताना आमच्या चाळीचे फडके असे दोनदा व आमचे चाळीचे खांडेकर असे एकदा म्हणण्यात आले, त्याबद्दल मी चाळीचे ऋण विसरू शकत नाही. शुक्लेदूप्रमाणे माझी कीर्ती वाढत होती. द्वारकानाथ गुप्त्यांची मेव्हणी रेवती एक दोनदा माझ्याकडे कवितांचे रससंग्रह समजावून घेण्यासाठी आली. गेली 2-3 वर्ष इंटरचा सांगोपांग अभ्यास करणारी खुद्द अण्णा पावशांची प्रभा एकदा तुम्ही काय बुवा मोठी माणसं, साहित्यिक असे म्हणाली. तिला मी पंपूची एक प्रत स्वाक्षरी करून दिली. बंबात घाल काढते असली बुकं वाचशील तर याद राख. अण्णा पावशेंचे हे शब्द पंपूला उद्देशून नसावेत याची मला खात्री होती. परंतु बटाट्याच्या चाळीतल्या तरुणींच्या आदराला मी बेताबेताने पात्र होत होतो हे खरे. मला चाळीत विरोध होता तो छुपा. प्राध्यापक नागुतात्या आढ्याला तेवढे माझे बरे बघवत नव्हते. एकदा पोट फुगवणाऱ्या बेडकाची आणि एकदा पृष्ठभागी गोमय लावून ऋषभ म्हणणाऱ्यांची अशी दोन्ही उपमा त्याने मला उद्देशून वापरल्या होत्या. वास्तविक ह्या चोराच्या ढेंगळेकालीन डब्बोई ह्या ग्रंथाच्या थप्प्या लावून त्याच्यावर चादरी टाकून ह्याच्या कुटुंबातील मंडळी झोपतात हे मी पाहिले आहे. ह्याच्या कुटुंबाला झोपायला हा ऐतिहासिक आधार आहे हे खरे. हे बोललो तर विद्वान म्हणवणारा हा इसम जगातून उठेल. परंतु चर्चा हे निमित्तश्रम प्रतिभावांचे कार्य नव्हे हे प्राध्यापक चिंबलेले M.A. यांचे सखोल मत मला मान्य होते. पोंभुरप्याच्या पंपूची पहिली आवृत्ती त्यातल्या जिवंत पात्रांनी व त्यांच्या आप्तस्वकीयांनी घेऊन उठवली होती. माझी प्रादेशिक आणि माणसात्मक वर्णने हुबेहूब नाहीत म्हणायची कोणाची छाती नव्हती. प्राध्यापक चिंबच्या भाषेत सांगायचे म्हणजे त्यात विच्छिन्न वास्तवाचा अविच्छिन्न आविष्कार होता. प्रस्तावनेत त्यांनी मला सत्यान्वेषणाचे तीक्ष्ण सामर्थ्य आहे हे कबूल केले होते. प्राध्यापक चिंबनी नुसत्या पैरणीच्या 6 वार कपड्यांच्या बोलीवर अत्यंत आत्मीयतेने व कळकळीने प्रादेशिक वाङ्मयात पप्पूंचे स्थान ह्या शीर्षकाखाली 6 पानी प्रस्तावना दिली होती. वाराला पान पडले, परंतु त्यामुळे कादंबरीला आगळा डौल आला. खुद्द पोंभुरपेकर ग्रामस्थ तर माझ्या सूक्ष्म अवलोकन कनेक्शनशक्तीवर व तरल संवेदनशील सृजनशक्तीवर दोन्ही शब्द चिंबचे बेहाय खुश होते. नमुन्याला म्हणून तुकडा हा पहा. दाजी खोत आपल्या माडीवर आपला पिवळा कोट घालून उभे होते. हा कोट त्यांनी पोंभुरप्याचा शामू सरमळकर ह्या सुप्रसिद्ध शिंपाकडून स्वस्त माफक दरात व टाईमशीर शिवून घेतला होता. पैरण मात्र अंतोण डुमणीच्या हातची होती. पोंभुरप्याचा आतोन पूर्वी मंडमाचे झगे देखील शिवत असे. शर्टचे सुंदर कापड भिक्षेट मलुष्ट्याच्या दुकानातले आहे हे रस्त्यातून जाणाऱ्या भोटम लिमयाच्या बगडूने लगेच ओळखले. शर्ट पटवण्याच्या झांगडू पराटाने नीळ घालून धुतल्यामुळे तकतकत होता. दाजींची नजर समोरच्या बांबर्डेकरांच्या हॉटेलकडे वळली. रस्त्यावर पोंभुरप्याचे सुप्रसिद्ध होमोपॅथी डॉक्टर कुर्तुडकर हे देखील वैद्य पंचाचन अंतुशास्त्री ओक उर्फ मसन मार्तंड ओकांशी चरक आणि हनुमान ह्या विषयावर चर्चा करीत होते. वैद्यबुवांनी हेगेश त्यांच्या दुकानातली चिमूटभर कडक तंबाखू तोंडात टाकली. तेवढ्यात रेडकरांच्या दुकानातून ताशी 2 आणे भाड्याने सायकल घेऊन काका सामंताचा सोनू बबडू पवळ्याच्या दुकानातून शुद्ध तुपातली खाजी घेऊन गेला. समोरच्या जगड्या कासाराच्या दुकानातून इलेक्ट्रिक इंदुताई पोंभुरपे ग्रामोद्योग केंद्रात तयार केलेल्या स्वदेशी बांगड्या घेत होत्या. त्याखेरीज निसर्गाच्या वर्णनाला तर तोड नव्हती. पहा. पप्पू खिन्न मनाने दाजी खोतांच्या आडाच्या काठावर पावा वाजवीत बसला. पप्पू खिन्न होण्याचे कारण मंजुळा घोलप आणि बिघडवलीचा हरचंद पालवाचा मवाली पोरगा नानू पालो उर्फ यापूब बानू ह्यांना त्याने रवळनाथाच्या देवळात हसत खेदळत बसलेले पाहिले होते. ही पात्रे मात्र सगळी कल्पनेतली, कारण ह्या स्त्री पुरुष संबंध होते व पुढे पुढे मला पोंभुरप्यात जावे लागेल अशी खात्री होती. काही निराळ्या कारणाने मी तिथे कायमचा गेलो हे निराळे. वास्तव पात्रांना कल्पनेची कलही दिल्यामुळे त्या कलाकृतीत कोणताही रस कळायला नाही हे चिंबचे प्रस्तावना देखील वाक्यसूचक आहे. वास्तविक दाजी खोतांच्या आडावर कित्येक वेळा पंपू व मंजुळा सुखदुःखाच्या कहाण्या बोलत होती. पंपूने आडात वाकून पाहिले. गुडघाभर देखील पाणी नव्हते. शिवाय त्याला पोहता येत होते. म्हणून त्याने एक दीर्घ उसासा टाकला आणि ओठांशी पावा घेऊन दूर रवळनाथच्या देवळात मोऱ्या वाजपी सनई वाजवीत होता. त्याच्या सुराशी त्याने सूर मिळवला. दाजी खोताची वाडी डोलू लागली. त्यातले 152 माड
26 पोपळी, नाना खोतांच्या हिश्श्याच्या 13 पोपळी व 140 नारळी पडवळी, दाजी खोतांच्या व नानाच्या समाईक केळी, अळवणीच्या खाचा, पेरविणीचे झाड, कृष्णकमळीचे तूर्त खूपच फोफावलेली वेळ, एका चिंचीन, 2 जांभळिनी, ईशान्य कोपऱ्यातले 7 आंबे, नैऋत्येची रातआंब्याची झाडे, वायव्येच्या काजविणीचे सर्व बोंडू, 5 राळ्यावळे पंपूच्या पाव्याने मुग्ध झाले. हा सारा तपशील मी कागदपत्र चाळून नोंदला होता. पोंबुर्प्याचा पंपूच्या असामान्य यशानंतर ठिकठिकाणाहून मला आमच्या पार्श्वभूमीवर लिहा म्हणून सुपाऱ्या येऊ लागल्या. दनकवलीचे आमंत्रण आले. बनसुकवेवाडीवर लिहा म्हणून देशावरली मंडळी सांगावा घेऊन आली. यशाचे हे असेच असते. एकदा ते मिळाले की मग पिच्छा सोडत नाही. महाराष्ट्रातल्या सर्व प्रदेशातून मागणी येऊ लागली. त्यातून दनकवलीची ऑर्डर मी पहिल्यांदा स्वीकारली. दनकवलीला माझे आजोळ, त्यामुळे त्या प्रदेशाविषयी मला विशिष्ट म्हणतात तो जिव्हाळा. पण आज सकाळी 5 वाजल्यापासून मी मेजाशी बसलो होतो, पण पान जमेना. आकर्षक सुरुवातीवर माझा कटाक्ष आहे. उंबरवाडीच्या उमाजीत पहिल्या पानावर नुसते ढूम 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 असे 52 वेळा लिहून हे ढोलाचे बोल की तोफांचे गडगडणे ह्या उत्कंठेत वाचकाला टांगून ठेवलं आहे. शेवटी बाल उमाजी काठीची बंदूक हातात धरून तोंडाने ढूम 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 असे ओरडताना दाखवला आहे. पोंबुर्प्याचा पंपूत मी काहीसा काव्यात्मकतेकडे झुकलो होतो. मला तो दिवस आठवतो. सकाळची वेळ, दूर पहिल्या ट्रामचा खडखडाट, एखाद्या हॉटेलचे दार उघडताच खर खर असा ध्वनी, गॅलरीतून थप थप असा पावलांचा आवाज. बाबलीबाई गेल्या असाव्यात. मी रवळनाथला मनोभावाने हात जोडून रिम उघडले. हिरव्या शाईने, हो मी हिरव्या शाईने लिहितो. श्री रवळनाथ प्रसन्न. पोंबुर्प्याचा पंपू ही अक्षरे लिहिली. दारावर टकटक टकटक, टकटकीत किनकिन असा बांगड्यांचा मंजूळ ध्वनी. मला कानशिलावरून न चावणारी काळी मुंगी हुळहुळल्यासारखे काहीसे झाले. मी दार उघडले. अण्णा पावसांची प्रभी हातात भांडे घेऊन उभी. माझ्या ओठांशी हप्से खवीसमधल्या इश्क की यह है सुबह या काव्यपंक्ती नाकासमोर लोंबणाऱ्या सुतासारख्या लोंबू लागल्या. या ना. माझ्या घशात इतके माधर्व आहे हे मला त्यावेळी जाणवले. तुमच्या लेखनात व्यत्यय नाही ना आला. माझ्या हातातील उघड्या पेनाकडे तिरकस कटाक्ष फेकीत, आपल्या ओठांना नाजूक मुरड घालीन, हातातील भांडण्याची मोहक चाळा करीत, अंगठ्याने उंबरठ्यावर नक्षी काढीत, डाव्या कोपऱ्याने कपाळावरच्या पुढे झेपवणाऱ्या बटा सावरीत, उजव्या कोपऱ्याने दरवाजाच्या लोंबत्या कडीला नाजूक धक्का देत, धनुष्याकृती भुवयांची लाडी हालचाल करीत, पापण्यांच्या पाखरांची पिसे फडफडवीत, थोडक्यात म्हणजे एका क्षणात ही 8ही अवधाने सांभाळीत, एक असहाय्य अविवाहितावर गुलाबी घाव घालीत प्रभा पावशे उभी होती. माझ्या ओठातून पुढला प्रश्न फुटक्या अंड्यातल्या बलकासारखा घरंगळला. आज इतक्या पहाटे? दूध आहे का थोडं? नसतं तर गोकुळातली खिल्लार उभी केली असती इथं. अवसान सावरून मी. इश्श, तुम्ही काय बुवा साहित्यिक. त्यानंतर दुधाचे भांडे भरून प्रभा केव्हा गेली हे भिंतीवरच्या रवळनाथला माहीत. माझ्या संपूर्ण कादंबरीला तेवढी बेहोशी पुरली. पोंबुर्प्याचा पंपू आणि दनकवली ह्या कादंबऱ्यांनी साहित्याच्या जगात मी आता नाटक कंपनीच्या मालकाशी ओळख असलेली माणसे थिएटरात वावरतात तसा वावरू लागलो. ठिकठिकाणची मला आता पत्रे येऊ लागली. 6 आणे पात्र हा माझा रेट मी वाढवून 8 आणे केला. इतकेच काय, परंतु जुन्या फर्निचरवर पालिश मारून घ्यायला गिऱ्हाईके येतात त्याप्रमाणे जुन्या कादंबऱ्यांना मी प्रादेशिक पाणी चढवून देऊ लागलो. मी माझ्या ह्या वाडमयीन तत्वात दंग होतो. धंदा जोरात आला होता. फार काय, एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझे नाव परस्पर सुचवण्यात आले होते आणि मी टाईम नाही म्हणून ते नाकारले होते. नुकतीच मी कुरुंदवाडचा गोंदू ही कृष्णकाठच्या पार्श्वभूमीवर आधारलेली कादंबरी हातावेगळी केली होती. तिथे पात्राचा रुपया पत्रात टाकला होताच, परंतु एकेका बैलाचे 4 आणे, शेळ्या मेंढ्या, शिकारी कुत्रे यांचे 2-2 आणे, पाटलाचा पक्ष जिंकून दाखवायचे 50 रुपये, कुलकर्ण्यांचा काटा काढायचे 30 रुपये, दरोड्याचा तिखट मसाला हवा असल्यास 25, गावकरी दरोडेखोरांना पकडतात असे दाखवायचे 40, दरोडेखोर निसटवायचे असल्यास मोफत, असा चार्ज लावून 100-500 रुपये पदरात टाकले होते. खानदेशच्या पार्श्वभूमीवर कादंबरीत एरंडोलच्या डुंबरलाल मारवाड्याच्या घरातल्या लग्नातला प्रसंग टाकून साऱ्या पंक्तीतल्या मंडळींची शब्दचित्रे मी नावागावासकट छापली.
लग्नाच्या पार्श्वभूमीचे घाऊक कंत्राट झुंबर शेटने दिलेल्या 150 रुपयात दिले. प्रत्यक्ष अनुभवाखेरीज लेखकाला आत्मीयता येणार नाही म्हणून लग्नात मला सन्मानाने जेवायला बोलवले. त्यांचे काम मी चोख करून दिले. पंक्तीची शोभा काय वर्णावी. पहिल्या पानावर नंदुरबारचे सुकडमल पानचंद लाडवावर आडवा हात मारित होते. त्यांच्या शेजारी दगडूमल जेठूमल कढीचा भुरका घेत होते. पुढे जळगावचे बन्सीलाल गिरधर शेठ धाकूमल पोकरचंदाच्या जिलबीच्या आग्रहाला बळी पडले होते. ह्या थाटात माझ्या खानदेशी खंडूत केवळ त्या पंक्तीने 50 पान भरले होते. वाडमयात चिरंतन होण्यासाठी मानव प्राण्यांची कोण प्रचंड धडपड असते ह्याचा मला त्यावेळी पूर्ण अनुभव आला. मोठे मोठे वकील, बॅरिस्टर, नवाब, राजेरजवाडे, सर्कसचे मालक, हकीम व वैद्य यांनी नावाजलेल्या अशा माझ्या ह्या जिवंत साहित्याला आता चोहींकडून बेसुमार मागणी येऊ लागली होती. मी धुळ्याच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहितो म्हटले की अमळनेरहून आमच्या पार्श्वभूमीवर लिहा अशा तारा आणि ॲडव्हान्स. वाडमयात वास्तवतेला केवढी प्रचंड जागा आहे असे वाटले मला. त्यावेळी सारी अमर जनता मला वाडमयात अमर करा म्हणून आक्रोश करते आहे असा भात होत होता. आणि ती सकाळ मला आठवते. त्या दिवशी सकाळीची वेळ होती आणि पावसाची प्रभी. अण्णा किर्लोस्करांच्या भाषेत सांगायचे म्हणजे माझ्या हातातील पेनकडे तिरकस, कटाक्ष इत्यादी त्या 8 गोष्टी पूर्वोक्त पद्धतीने करीत माझ्या दारात आली. आताशा अशा पूर्वोक्त पद्धतीने ती माझ्या खोलीवर वारंवार यायची हे मी मान्य करतो. त्याबरोबरच मला हेही इथे कबूल केले पाहिजे की माझ्या साऱ्या नायिकांची वर्णने प्रभीच्या घाटावर जात होती. माझ्या तमाम नायिका मग त्या घाटावरच्या असोत, खानदेशी असोत वा कोकणी, सगळ्या तिरकस कटाक्ष टाकीत बोलायच्या. त्यांच्या हनुवटीची मोहक हालचाल व्हायची. त्यांचा वर्ण गहू असायचा. सगळ्यांच्या डोळ्यातून आगळे तेच सांडायचे आणि त्या बहुधा पोपटी पातळ नेसून धारवाडी खणांचा ब्लाऊज घालायच्या. फक्त मालेगावी साडी नेसून डोक्याला मालेगावी आवडेल तेल लावून आली होती. कारण मालेगावच्या उस्मान शेठ अन्सारींनी मला साडीच्या प्रादेशिक पार्श्वभूमीचे 5 रुपये आणि आवळेवाल्याने अर्धा डझन बाटल्या ॲडव्हान्स देऊन गुंतवले होते. प्रभी म्हणाली, पोंबुर्पेकर एक विचारू का? विचारा की. माझ्या गळ्यात तेच माधर्व. तुम्ही इतक्या कादंबऱ्या लिहिता मग आपल्या चाळीचा पार्श्वभूमीवर का नाही लिहित? आयडिया. मी ओरडलो. हाच माझ्या पतनाचा क्षण. माझ्या साहित्यिक क्षयाची ही पहिली ढास. मला प्रभीचा गाढवपणा ही आयडिया वाटली. इथे मी संपलो. आयडिया म्हणताना मी प्रभीचा हात गच्चम धरला होता. हे सोडवताना माझ्या लक्षात आले. त्या नादात मी टेबलापाशी गेलो आणि बटाट्याची चाळ ह्या माझ्या कादंबरीची प्रथम अर्पणपत्रिका लिहिली. माझ्या प्रतिभेला परक्यांच्या प्रदेशातून स्वतःच्या प्रांगणात बागडायला लावणाऱ्या माझ्या स्फूर्तिदात्र्या प्रभावतीस माझी ही निष्काम साहित्य सेवा समर्पण. माझ्या चाळीची मी निष्काम साहित्य सेवा करणार होतो. ती सेवा मी प्रभीला अर्पण केली. कसायला गायीने सुरी अर्पण केली. पोलिसाला चोराने दंडुका अर्पण केला. पण की नाही, तुमची कादंबरी लिहून होईपर्यंत ही जोम्मत बोलू नका हा कुठे. वास्तविक त्या घोडीच्या मी आता तिला अवश्य घोडी म्हणेन. मेलेले कोंबडे आगीला भीत नाही. तोंडात जोम्मत शब्द शोभत नव्हता. पण माझी वेळ बरी नव्हती. मला ती ओठांची मोहक मुरड वाटली. मी वाहवलो, पार धारेला लागलो. मी चाळीच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहायला सुरुवात केली. पैसे घ्या म्हणून आलेला राजापूर, करमाळे, मौंजे मंडणगड, बालगान, बाणगोट, नांदेड, परभणी अशा दूरच्या ऑर्डरी परतवल्या. मला चाळीची निष्काम साहित्य सेवा करायची होती. मी अण्णापावशांच्या गाजलेल्या मध्यमवर्गीय जीवनाचे चित्र त्याला फुकट काढून देणार होतो. शेक्सपियरने हॅम्लेट लिहून डेन्मार्कचे नाव अमर केले. मी ही कादंबरी लिहून आमच्या धुमानामा स्ट्रीटचे नाव चिरंतर करणार होतो. धुंडीराज तळीनाम, शंकर मामंजी, अफाट बापू, स्वच्छ आणि गलिच्छ बर्वा ह्यांच्या जोडीला मी समळे काका, अण्णा पावशे, एच मंगेशराव, त्रिलोकेकर हे नवे साहित्य चिरंजीव बसवणार होतो. आणि सिंधू, कालंदी, रागिनी, उत्तरा, धनुष्याकृती भुवयांची इंदुमती ह्या चिरंतन नायिकांच्या यादीत त्रिलोकेकर शेठच्या बाबलीबाई, जानकी काकू, गुप्त्यांची कुमूद आणि तिरकस कटाक्ष फेकणारी पावशांची प्रभी ही नावे घालणार होतो. जोवर मराठी शब्द म्हणून वाचला जाणार होता तोवर ही नावे टिकणार होती. मला एक प्रकारचा साहित्यिक उन्माद आला. मी बटाट्याची चाळ
एक आठवड्यातच संपवली. साऱ्या पात्रांचा मला परिचय होता. वास्तवाला मी तसूभर सोडले नव्हते. प्रत्येक खोलीचे पोपडे न पोपडे मी वाडवयात उमटवले होते. दुर्दैवाने नारळी पोकळी नव्हत्या, पण डालडाच्या डब्यातील तुळस न तुळस मोजली. प्रत्येक पात्र जिवंत होते. सगळ्यांची आर्थिक दुःखे, नैतिक कुचंबणा आणि धार्मिक अनावस्था मी यथार्थ उतरवली होती. काळजा, चिंता, ओढगस्त यांचे ते एक आधुनिक रामायण होते. मी चाळीत एक छोटासा प्रकाशन समारंभ भरवला. समोरच्या व्यंकटपाच्या सिद्धराम उपहारगृहातून मी खाद्यपदार्थ मागवले. प्रत्येकाने इच्छाभोजन आहे असे समजून हाणायला सुरुवात केली. एका काकटीने तर थाट पाहून, पण पोंबुर्केकर काका, नवली मुलगी कुठं आहे असे विचारले. त्यावेळी प्रभी तिथे होती. तिच्या गालावर काही रंगाची अदलाबदलही झाली. बाबा बर्व्यांनी चिवड्याचा बकाना भरीत मला वाल्मिकी म्हटले. त्रिलोकेकर मला साला चाळीचा वॉल्टर स्कॉट म्हणाला व अख्खा बटाटवडा तोंडात लोटून गप्प झाला. अण्णा पावशा तर दुर्गादेवीच्या दुष्काळातून आल्यासारखा गिळत होता. खाद्यपेयांचे 140 रुपये आणि गुप्तांच्या कुमुदने नाडकर्ण्यांच्या मंगेशचा धक्का चुकून काय चांडाळा लागल्यामुळे फोडलेल्या 4 कप बशांची 4.25 रुपये नुकसानी एवढे पैसे तर मी खर्च केलेच. परंतु घरटी एक ह्या हिशोबाने चाळीतल्या प्रत्येक बिऱ्हाडाला बटाट्याची चाळ ह्या संपूर्ण वास्तववादी व मध्यमवर्गीयांच्या जीवनाचे हृदयदावक दर्शन घडवणाऱ्या कादंबरीची एक प्रत फुकट दिली. वर स्वतःची स्वाक्षरी करून हा कार्यक्रम सकाळी 11च्या सुमाराला संपला. साधारणत दुपारी 2 वाजेपर्यंत काही गडबड नव्हती. सकाळी समस्त शेजाऱ्यांनी व शेजारणींनी व्यंकटपाचे सिद्धराम उपहारगृह घशाकरी रिचवले होते. त्यामुळे चुली थंड होत्या. मी झाल्या परिश्रमाने हुश करून माझ्या पुढल्या कादंबरीची मनाशी जुळवणी करीत पडलो होतो. इतक्यात दारावर थाप आली. पोंबुर्पेकर, मी समळे काकांचा आवाज ओळखला. अभिनंदन स्वीकारायला एक हात मोकळा ठेवून दाराची कडी काढली. पुढची 3 मिनिटे काय झाले हे मला कळले नाही. माझा चष्मा त्यांच्या पायाशी उडाला होता आणि उजवा गाल आतल्या पोकळ दाढे सकट ठणकत होता. पोबऱ्या, साल्या, तुझा बाप हेटकरी भंडारी. समळे काका संतापाने थरथरत होते. पण झालं काय, मी भेदरून विचारले. काय म्हणताना माझा जबडा अवघडत होता. झालं काय, लावतो चष्मा. छडी फेकून मारणारे मास्तर पुन्हा छडी घेऊन ये म्हणून मार खाऊ विद्यार्थ्याला जवळ बोलवतात, त्याप्रमाणे त्यांनी मला आपल्या पायांशी वाकायला लावले. मी चष्मा उचलायला वाकलो. तोच पाठीवर तुझा बाप हेटकरी भंडारी हे वाक्य उच्चारून भची सम बुक्कीने माझ्या पाठीत गाठण्यात आली. अहो पण गधड्या, हे काय छापलं आहेस इथे? आमच्या चाळीतले अत्यंत प्रेमळ समळ काका. पहा, प्रेमळ म्हटलं हो मी तुम्हाला, मी कळवळून उद्गारलो. पण कावळ्या, आता पक्षीसृष्टीतल्या संबोधनावर ते आले. अरे पुढं काय, ही वाक्य लिहिवत नाहीत मला. ते पहा, आपल्या हेटकरी भंडारी समाजाच्या उद्धारासाठी. अरे बोंबला, मी हेटकरी काय रे? मला भंडाऱ्यात घालतोस? तुझा बाप, तुझी आई, हे त्यांचे संपेपर्यंत हाणा मारा ठोकाच्या आरोळ्या आल्या. सारीच चाळ माझ्या दिशेने धावत होती. ह्या चाळीतला सगळ्यात सज्जन म्हणून ज्यांचे मी कादंबरीत वर्णन केले त्या एच मंगेशरावांच्या कुशीत मी हट्टगंडी काका मला वाचवा म्हणून शिरलो. त्यांनी बरोबर तबल्याची हातोडी आणली होती. मी वाईबरोबर फक्त एकसारखं तबला वाजवतो म्हणून प्रिंट करतो ह्या डॅमफुल वोकल म्युझिशियन मी मला तबलजी म्हणतो. ब्लडी स्वाईन. अहो पण तुमचं कलाप्रेम मी किती गौरवाने लिहिलं आहे. ते एक आहेच. दुसरं, माझ्या पोटात तरीही गुद्दा मारीत मंगेशराव म्हणाले, आम्ही दोघे म्हणे कलावंत. सारस्वत ब्राह्मणीला हा शब्द. अहो पण त्यात वाईट काय? बघा, हे डॅमफुल पुन्हा वर तोंड काढून बोलतो. वाचा त्रिलोकेकर शेठ. मंगेशराव सिद्धारूढ फार्मसीत हेड कंपाऊंडर असून देखील त्यांची संगीत साधना अलौकिक आहे. अहो, हा तुमचा गौरव आहे. मी त्यांच्या हातात शर्टचा खिसा ठेवून शरीर सोडवीत म्हणालो. गौरव? डॅमफुल. मी फार्मसीत हेड अकाउंटंट आहे. मला कंपाऊंडर म्हणतो? तेवढ्यात त्रिलोकेकर उशीत ढेकून सापडल्यासारखे एक मान धरून ओरडला. साला बघ साला, माझ्या वाईफबद्दल काय रायटिंग करतो. बाबलीबाई, लुक हिअर हं, दॅट इज माय वाईफबद्दल काय रायटिंग करतो. बाबलीबाई, लुक हिअर हं, दॅट इज माय वाईफ. बाबलीबाई, स्थूल असल्या तरी, स्थूल म्हणजे फॅट ना अण्णा पावशे. पण पुढं वाचा. मी चपळ आहे तसं म्हटलं. अरे
पण साला आमची वाईफ स्टूल असे नाही तर टेबल कोल्ड प्रिंटमध्ये टाकतो. पण त्रिलोकेकर शेठ ही 9 अक्षरे उच्चारीपर्यंत मला 4 चिमटे आणि 5 टपला बसल्या होत्या. ह्याला वास्तवाचा कलात्मक आविष्कार म्हणतात. मंडळी आणखी चिडली. ए पावशे, साला लाफा मारनी त्याला. आणि द्वारकाबाई माझ्यापेक्षा उजरकारे मेल्या. तिच्या तोंडाची पावडर पुसून तरी लिहायचं होतंस. हो हो, आणि तुम्ही अगदी गंगेच्या पाण्यात थोबाड बुचकळून येता द्वारकाबाई. ह्या उपसंग्रामाने मला 5-1 मिनिटे विश्रांती मिळाली. इतक्यात माझ्या पायाशी धाडकन आवाज आला. अण्णा पावशांनी साक्षात प्रभीला माझ्या पायावर आदळली होती. पोंबुरप्या, ही तुझी स्फूर्ती काय रे दात फुटक्या? हात लाव तिच्या अंगाला. तुझ्या आतड्यांची स्फूर्ती काढतो पिऊन आणि बाटलीत भरून ठेवतो. अहो पण खरं गधड्या, आम्ही कारकून मुक्या मेंढरासारखे जगतो काय रे? तुझ्या पोस्टमधून पेन्शनीत गेलेल्या बापानं धडा दिलनीत का रे तुला? अरे हेड क्लार्क रजा नाही म्हणाला तर आय डोंट वॉन्ट युअर जॉब म्हणून डायरेक्ट साहेबाकडून रजा मिळणाऱ्या अण्णा पावशाला मुकमेंढरू म्हणतोच का रे कुत्रड्या? आणि पोरीच्या लग्नाच्या काळजीनं खंगलेला मी बाप का रे? परंतु त्यात मानवतेची केविलवाणी कहाणी आहे. मी बचावाचा शेवटचा प्रयत्न केला. आमच्या त्या मानवतेशी काय रे संबंध दगडा? काळजीनं खंगायला ही प्रभी काय लंगडी आहे की तिरळी तुझ्यासारखी? नीट ऐक, पुढल्या रविवारी प्रभीचा साखरपुडा आहे. मुलगा बेकार तुंबडीवाला नाही तुझ्यासारखा. जनरल पोस्टात आहे. मी हुंडा मोजतोय त्याला 3,000. शिवाय करणी मानपान. सांग आता आमची परिस्थिती हालाखीची काय? 270+50 फाईट DA वाजून घेतोय दरमहा. ही हालाखी काय रे चोरा? आणि मी म्हणे चाळीत कुणाच्याही हातचे खाते. जातीपातीचा म्हणे मला विधिनिषेध नाही. आवडाक्काचे बोळके वाजत होते. पण त्यामुळे तुमच्या कार्ट्याला विशाल रांडीच्या धर्मबुडवी म्हणून शेण घालतील लोक तोंडात. आणि कुमुचा बांधा चढ नुसत्यात उंचीचे द्वारकानाथ गुप्ते संतापाने तोत्रे झाले होते. दर वर्षाला पाळणा हल्ला तरी मिसेस गुप्ते म्हणे हसतमुख. मग त्यात काय चूक आहे गुप्ते साहेब? हसतमुख ही काय शिवी आहे? पण लेका, दरवर्षी पाळणा हल्ला म्हणून लिहितोस. आमच्या बेबीला 2 वर्ष होऊन गेली. हल्लाय पाळणा अजून? माझा शर्ट धरून पाळण्याच्या दोरीसारखा ओढीत गुप्त्या म्हणाला. एरवी फुंकरीने उडवला असता, पण आज माझी वेळ बरी नव्हती. तेवढ्यात स्वतः कुमुदनेही तोंड घातले. माझा बांधा सडसडीत आणि चष्म्यातून डोळे चमकतात म्हणे. चष्म्याचं कशाला लिहायला पाहिजे होतं? आणि प्रभी मोहक काय? त्याचा काका मोहक. अण्णा पावशाने आता पावतो माझ्या सख्ख्या घराण्याची यादी संपवून चुलत घराण्याकडे आपली जीप सोडली. एकूण नतीजा असा, मी हल्ली पोंबुरप्याला घरचे पाहतो. पेन्शनर आईबापे परत बटाट्याच्या चाळीत आली आहेत. साऱ्या प्रकरणाचे तात्पर्य हेच की वास्तववादी वाङ्मय लिहिताना पात्राचे हात अंगावर सहजासहजी पडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आणि कसलीही सेवा निष्काम करू नये. खऱ्याची दुनिया नाही हे एक, पिकते तिथे विकत नाही हे दुसरे. हे 2च सत्य खरी, बाकीचे सत्य खोटी. धन्यवाद.